तर ते आनंद मलाही खूप जास्त असेल, कारण तो ग्राउंड आंतरराष्ट्रीय खेळाचा रणजी प्लेअरचा तो ग्राउंड आहे आणि डे नाईट खेळणं म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अजून त्यामध्ये उत्साह भरण्यासारखं आहे. आणि असंच या खेळाचा आनंद घेऊ आणि पाहूया आजची मॅच कुठल्या साईडला जाते आणि कसे प्लेयर आपले एफर्ट देतात, शेवटपर्यंत बघण्याचं आहे. धन्यवाद साहेब. आमचे ज्येष्ठ प्लेयर विजय आल्हाट दादा इथे त्यांनी आवर्जून उपस्थिती दिलेली आहे. तरी मी दत्ता देशमुख यांना सांगतो की त्यांचा एक चांगला आदर सन्मान करावा. ते 50+52 आहे, आज पण ते खेळतात. टेनिस सीझन दोन्ही क्रिकेट ते खेळत असतात. तरी त्यांचा इथे सत्कार व्हावा ही माझी विनंती आहे. तरी आयोजक कमिटीला दत्ता देशमुख यांना मी सांगतो की त्यांनी त्यांचा आदर सत्कार करावा. धन्यवाद सूरजी धामापूरकर आणि आमचे राठोड साहेब ज्याने अत्यंत सुंदर माहिती दिली. शेखर पाटील यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. मॅचला सुरुवात होते. आता कुठेही या ठिकाणी आपण पाहतो सत्कार थोडंसं थांबवणार आहोत कारण सामना अत्यंत महत्वाचा आहे. सेमीफायनलचे मॅच टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅचसाठी. पहिला बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आशिष चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म सीमारे गोलंदाज आहेत आणि प्रभावित गोलंदाजी त्यांची 2 मॅच मध्ये आपण पाहिलेली आहे आणि तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता याही मॅच मध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय साई मसनेच्या विरोधात. 9 सेकंडला अक्षय सलामीची जोडी दाखल झाली आहे बदलापूर स्ट्रायकर्स टीमची. लेफ्ट आर्म वरती विकेट. पुढचा बॉल हो या दरम्यान इथे मात्र बॅटची कडा फलंदाज झाला बाद. परतावा लागेल साई मसनेला आणि एक मोठा धक्का लागलाय टीम बदलापूर स्ट्रायकर संघाला. फलंदाज बाद. प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. जणू काय बदलापूर स्ट्रायकर संघ अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये. डॉट बॉल नंतर विकेट. मैदानामध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. डीजे वाल्याला विनंती राहील की मधून अगदी आपण मध्ये जे गाणे प्ले करता ते करू नका प्लीज. तुम्हाला वेळ दिली जाईल. बॉल चालला मागे फाईन क्षेत्राकडे आणि आता बॉल डीप मध्ये आपण पाहतो. लॉंग स्टॉप एंडला हा आलेला पहिला चौकार बदलापूर स्ट्रायकर संघासाठी. तेव्हा तुम्ही प्ले नाही करायचं आहे. मग चौकार षटकारानंतर जो वेळ तुम्हाला मिळेल विकेट गेल्यानंतर षटक संपल्यानंतर तेव्हा जरूर तुम्हाला सुद्धा संधी मिळेल हे लक्षात असू द्या. डायरेक्ट बंद नका करू. गोलंदाज सज्ज हो. या दरम्यान आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गली पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय धन 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 करत जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 वरती गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. पहिला डॉट आला त्यानंतर विकेट आली साई मसनेची. त्यानंतर जयेशच्या बॅटमधून सलग 2 चौकार सुद्धा आलेले आहेत. म्हणजे आता धावा येत आहेत. मी मगाशी सांगितले की अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये बदलापूर स्ट्रायकर परंतु तसं नाहीये हे त्याने लगेच दाखवलंय. 2 चौकार आले. धावा धाव फलकावरती 1 बाद 8. हो पुन्हा एकदा कबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. थोडेसे फंबल झालेत त्याचा पुरेपूर फायदा मिळेल.
कदाचित संधी मिळते ना मिळते त्याचा फायदा घेत असताना आखो में इशारा या ठिकाणी होतो 2 फलंदाजांमध्ये आणि आता 2 धाबा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. संधी प्रत्येकाला मिळते म्हटलं जातं ना, पाण्याने भरलेला तलाव जेव्हा असतो तेव्हा मासे किड्यांना खातात, परंतु तोच तलाव जेव्हा कोरडा पडतो तेव्हा तेच किडे माशांना खात असतात. आणि आता क्रिकेट असं असं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हो सफल झालेत, क्रॉस बडे स्ट्रोक पूर्णपणे खेचून मारला फटका. जय झाटेच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय A1 क्वालिटीचा बदलापूर ब्रँडेड षटकार. आलेला आणखीन एक चौकार. दोन धाबा एकवटल्या आणि तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज बागारी परत आहेत. आणखीन एक धक्का, टीम बदलापूर स्ट्रायकर्स टीमला फलंदाज बाद. मिळाला परंतु सिंगल डबल जी धाव आली होती त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करायला हवं होतं. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये आणि या संपूर्ण ओव्हरऑल अगदी आपण पाहिलं तर या चालू असलेल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने 1-1 रुपया कमवलेला केव्हाही चांगला. आणि आता गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. ओ ऑन साइडला जयेश झाटे यांना आपण पाहतोय, फटका अप्रतिम पाहायला मिळाला आणि ते झेल ड्रॉप, अगदी आपण पाहतोय पिन ड्रॉप सायलेन्स आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो झेल ड्रॉप करण्यात आला, पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण असताना हा महत्वाचा झेल ड्रॉप करण्यात आला. सुरुवातीला साई मसने स्वस्तामध्ये बाद झाला, त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. आणि आता मैदानामध्ये जयेश झाटे ज्याच्या बॅटमधून दोन चौकार एक षटकार आपण पाहिलाय, त्या खेळाडूला सुद्धा बाद करण्याची नामी संधी होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिटच्या माध्यमातून बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये जसा दाखल झालाय आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करत असताना त्यांनी सुद्धा ठोकलाय षटकार. तेजस वारा त्या दिशेने मारा. आणि आता बॉल सुद्धा वाऱ्याच्या दिशेने चाललेला आहे.
धाबा मिळाला 6. बॅटिंग करत असताना बदलापूर स्ट्रायकर्स टीमला या दरम्यान आउटसाइड दी लेग स्टंप पिचिंग झालेलं आहे. पंच दर्शवतात त्यासाठी वाईट बॉल. अमित डांगरे सर संघाची धाबा संख्या फलकावती 30 धाबा 30. चांगली धाबा संख्या बनवण्यात आलेली आहे. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. आणखीन एक बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वाईट अंपायर सिग्नल आणि आता 2 चेंडू खराब टाकण्यात आलेले आहेत. धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय का धावेने पुढे सरकते. बदलापूर स्ट्रायकर जर या सामन्यामध्ये विजेता झाली तर मात्र रोशन गायकवाड यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नाही हे 500 पकडून त्यांचे आज 5,500 होतील. लक्षात घ्या. हो स्विचिट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय हा देखील बॉल जाईल वाऱ्याशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट षटकार. धावा धावा आणि आता धावा पाहायला मिळतात. 37 37 धावा आहेत. आणखीन एक वार बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 60. ठोकलाय षटकार. या ठिकाणी जल्लोष तुमच्या समोर होणार आहे. 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. संध्याकाळी संपूर्ण व्यवस्थापन समितीला जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे उमेशजी भनगे यांच्याकडून. रात्रीचं डिनर. धावसंख्या धबलकापती 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा झालेले आहेत. काय बॅटिंग केली आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की साई मसने बाद झाल्यानंतर भयान शांतता पसरली आहे पण तू तसं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बदलापूर स्ट्रायकर संघाचे हे सर्व शिलेदार चांगली कामगिरी करतात. सेकंडला जयेश. शेवटचा अंतिम षटक सुभाष गायकर जे मात्र बदलापूर ग्रामीण सुपर किंगचे खेळाडू आहेत. नक्कीच सिली मिड ऑफला फिल्डर घेण्यात आलेला आहे. थोडस क्लोज. सुभाष गायकर जे बदलापूर सुपर किंग ग्रामीणचे संघनायक आहेत आणि कल्याण ग्रामीणचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. हो पहिला बॉल सुभाष गायकरच्या विरोधात. इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करतात. इथे झाली आहे कदाचित 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चकमक आणि आता बॉल चाललाय सीमा पार. आलाय षटकार. आणि या ठिकाणी मेन अंपायर्सने षटकार दिला होता. थोडेसे कन्फ्यूज आपलेच खेळाडू आहेत आणि सर्व संघ सुद्धा आपलेच आहेत. हो यावेळेस ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग लीगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे मिळाली सिंगल धाव. सेकंडचा कॉल होता परंतु तेजसने थांबवलं. तेजसच्या बॅटमधून सुद्धा
धावा येत आहेत, म्हणजे शंका नाही आहे. सुशांत साहेबांना सुद्धा विनंती राहिली आपण या. त्यांचा डान्स अप्रतिम आहे. गत वर्षी मी त्यांना पाहिलं होतं की अप्रतिम डान्स ते करतायत, कारण त्यांच्याकडे भरपूर ब्रेक डान्स आहेत. ओ समोर खेळत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंग ऑनला फुल टॉस बॉल वरती आली, एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 50 पेक्षा जास्त धाबा अजून झालेल्या नाहीयेत, परंतु तो बनवण्याचा प्रयत्न राहील. 49 धाबा झालेले आहेत, 49. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आपण पाहतोय अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. बघू मग वातावरण खेळवळीच्या वातावरणामध्ये. हो शफल झालेत, क्रॉस बाड स्ट्रोक. अगदी आपण पाहतो मागचा पाय जणू काय वाकवला होता जय जाडेने आणि इथे सेकंड लगेचच कंप्लीट करण्यात आले. 51 धाबा, 50 अप. बदलापूर स्ट्रायकर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आता धाव फलकापती तब्बल 51 आहेत. चांगली मॅच या ठिकाणी होणार आहे. सुशांत साहेब थोडस वेट करो, आपको भी मौका मिलेगा. हो या दरम्यान क्षेत्ररक्षक जज करतायत, शेवटच्या क्षणाला टिपली जाईल. आता फलंदाज झाला फेल. मला असं वाटणार नाही आता बदलापूर स्ट्रायकरचे पाठीराखे नाचतील, पण तो डीजे वाजवला जाईल. या ठिकाणी फलंदाज बाद. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला जरूर आठवतंय की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्या पाठीशी असेल ना तर जगात तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आहे. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवलाय. तो बदलापूर स्ट्रायकर्स टीमने काय धाबा या ठिकाणी कुठण्यात आलेले 3 टीमची टोटल 57 आणि 58 धाब्यांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. टीम बदलापूर ग्रामीण सुपर किंग या संघासमोर 58 ची.
क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला रोहित, नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू बॅटर किशोर पवारला तुम्ही पाहताय पहिला बॉल या ठिकाणी रोहित साठी टाकण्यात आलेला जबरदस्त वेगवान चेंडू वेग त्याची ओळख आहे. कानोर बॉईज कानोर या संघाला सातत्याने प्रेझेंट करत असताना ग्रामीण संघासाठी खेळत आलेला खेळाडू आहे अक्षय देशमुख आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो बदलापूर स्ट्रायकर्स टीम साठी हा स्ट्रायकर गोलंदाज आहे. पहिला चेंडू डॉट आलाय अक्षय देशमुखचा ओव्हर द विकेट. हो आणखीन एक गती थोडीशी कमी केली आहे. व्हेरिएशन फिंगर रोल करत असताना थोडस चकमा दिलाय तो बॅटर रोहित विशेला. 2 चेंडू डॉट आलेत. सुरुवातीला अशी सुरुवात बदलापूर स्ट्रायकर संघाची होती. पहिला बॉल डॉट आला साई मस्तेच्या विरोधात. दुसऱ्या बॉलवरती साई मस्ते बाद झाला परंतु इथे सुद्धा तशीच सुरुवात पाहायला मिळते. धावा होतील 58 धावांची गरज आहे. हो बिगिट करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि पहिला धक्का लागलाय या ठिकाणी तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. तेरा का फूल 17 का माला बुरी नजर वाला तेरा मुंह काला झुकेगा नहीं साला ठोक डीजे वाला. हो लाईन चांगली आहे. आणखीन एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करतात अक्षय देशमुख. 58 धावसंख्येचं लक्ष्य. जर गोलंदाजी अक्षयची आवडली ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अद्यापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. बदलापूर स्ट्रायकर संघाचा गोलंदाज आहे. भरपूर खुश आहेत आमचे उमेशजी बनगे सर जे पाकर्स आहेत. जो संघ पूर्णपणे बांधलाय तो आमचे रोशन मुसळे यांचं विशेष कौतुक आहे. ओ शॉट ऑफ लेन. चेंडूला फक्त दिशा दिली आहे जागा बनवली आहे. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून. या ठिकाणी प्रयत्न चांगले झालेले आहेत. शेवटच्या क्षणाला आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. किमान 2 धाबा या ठिकाणी वाचवण्यात आलेले आहेत. शतरक्षक त्या ठिकाणी तारमळे होते जे संघाचे कॅप्टन आहेत. लीड करतात संघाला बदलापूर स्ट्रायकर संघाला आणि आता धावसंख्या धावफलकामध्ये 2. शेवटचा बॉल अंतिम स्टील 1 टू गो. प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. जसं आज प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती भरभरून प्रेम केलं तसं उद्या सुद्धा सुट्टीचा दिवस आहे अर्थातच सुपर संडे. हो शेवटचा बॉल हा थोडासा बाहेर आलाय. लेग कटर चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. हाही राहिलाय डॉट गोलंदाजाच्या नावावरती आणि आणखीन एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त 2 धावा या धावफलकावरती आणि आता येणारे 12 बॉल सुशांत सर तब्बल 56 धावांची गरज. 12 बॉल आणि आता 56 धावांची गरज आहे. गोलंदाज साईनाथ मसने येतात. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना युनिट महावितरण कल्याण परिमंडळ यांच्या वतीने स्पर्धा तुम्ही पाहताय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आणि स्पर्धा भरवण्यामागे अगदी आपण पाहतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जसा स्त्रीचा हात असतो तसा मात्र या स्पर्धेमध्ये मागे जी कमिटी आहे पदाधिकारी आहेत आणि सदस्य आहेत त्यांचा विशेष मोलाचं सहकार्य. मग अध्यक्ष सूरजजी धामापूरकर असतील, उपाध्यक्ष मनोजजी राठोड, कार्याध्यक्ष संजयजी भोसले, सचिव महेशजी गगे, सहसचिव पद्माकरजी शेंडगे, खजिनदार महेंद्र रसाळ, उपखजिनदार सिद्धेश राऊत, संघटक सचिन पेंढारकर, उपसंघटक अभिजित समरकर, सदस्य रवींद्र बोडके, सदस्य बाळाजी वाघ, राजेश शिंदे, हेमंत पाटील, सतीश लोखंडे, प्रतीक यशवंतराव, रविकांत शिंदे, ओशन मुसले आणि विशेष सहकार्य जे आमचे रोशन गायकवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. चांगली स्पर्धा, चांगली शृंखला. अगदी आपण पाहतो गतवर्षी सुद्धा याच क्रीडानगरीमध्ये अगदी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
परंतु इलेक्शन असल्या कारणास्तव परिवर्तन पॅनलचं थोडीशी स्पर्धा अगदी धीम्या गतीने या ठिकाणी खेळवली गेली, परंतु आता प्रचंड उत्साह आहे. हो, या दरम्यान लाईन चांगली आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न साईनाथ मस्तेच आहे. चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. अक्षरशः मी तर म्हणेन थोडंसं वातावरण थंड आहे, परंतु आगीचे निखारे अक्षय देशमुखने ज्या पद्धतीने टाकले तसेच गोलंदाज आता साई मस्ते सुद्धा टाकतायत. डॉट बॉल आलाय आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय सर्व सल्लागार जे मेंबर्स आहेत, राजेशजी जोशी मुख्य समन्वयक, संतोषजी मुळे मुख्य प्रसिद्धी प्रमुख, संजयजी वसईकर ज्येष्ठ नेते, पांडुरंगजी गायके संयुक्त सरचिटणीस, सुशांतजी सावंत सहसचिव आणि प्रवीणजी करंगुटकर प्रादेशिक सचिव कल्याण, या सर्वांचा विशेष आभार. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज सज्ज साईनाथ मस्ते. अब तक 56 धावांची गरज होती. ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये. सिंगल डबल ने आता काही फरक पडणार नाहीये. दिल्ली अब तक बहुत दूर है. 3 बदलापुर सुपर ग्रामीण के लिए सुपर किंग ग्रामीण हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सुभाष गायकर यांनी हा संघ बांधला होता, जे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. बॉल चालला मागे, धावा इथे जरूर मिळतील. थोडासा उताराचा भाग आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतोय. बॉल एकटप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील. धावा फलकामध्ये तब्बल एका षटकामध्ये 48 धावांची गरज आहे. म्हणजे जवळ जवळ या ठिकाणी बदलापूर स्ट्रायकर संघाचे मेगा फायनल मध्ये जाण्याचे दरवाजे उघडे झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. खुले आहेत त्यांच्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय सामना संपल्यानंतर आमचे सदस्य आहेत रोशनजी मुसळे यांना विनंती राहील की आपण आपले स्टम्प्स बेल्स अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी व्यवस्थापन समितीकडे जमा करायचे आणि त्यांनी झेल टिपलेला आहे. जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. सेलिब्रेशन करत असताना रोशन मुसले फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का टीम बदलापूर ग्रामीण सुपर किंग संघाला फलंदाज बाद. करतात संदीप गंभीरराव यांच्याकडून सुद्धा 500. या ठिकाणी सूरज दामापूरकर यांच्याकडून 1000. सुभाष गायकर यांच्याकडून 500. म्हणजे तब्बल 2500. मला असं वाटतं की साहेबांना आउट करणार नाहीत. साहेब आहेत शेवटी. कदाचित जर एखादं कनेक्शन कापलं तर समजून जायचं. लाईट बंद पडून या ठिकाणी गोलंदाजाने तसा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. त्याला माहिती आहे समोर साहेब आहेत, सहाय्यक अभियंता आहेत. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. या मॅचची तर हवा पूर्णपणे काढून टाकली आहे. ओ बाबा 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 का ऍक्शन आहे. कदाचित जर हा चेंडू रडार मध्ये आला असता ना तर 2500 रुपयाचं पारितोषिक याच बॉलवरती आला असता. रोशन तिरपुडे साहेबांना हो थोडस गोलंदाजाने थोडासा विचार करावा की चेंडू आता जे काही राहिलेले आहेत शेवटचा आहे तो सुद्धा कदाचित बॅट वरती दिला तर बरा होईल. हा गोलंदाज तेजस. कारण 2500 रुपयाचा सवाल आहे. पैसे महत्वाचे नाही आहेत परंतु इथे त्यांची प्रेस्टीज महत्वाची आहे. लक्षात असू द्या. हो
आणि कदाचित अखेर शेवटचा बॉल जो मात्र बॅटला सुद्धा स्पर्श झालेला आहे. हरकत नाही, हा सामना या ठिकाणी पराभव झालेला आहे.